सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. 2 हप्ते एकत्र जमवण्यास सुरुवात. या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता 1500 असे मिळून 3,000 रुपये देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. खात्यामध्ये पैसे तर टाकलेले आहे. या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये 1500 आणि 1500 फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सरकारचा मोठा निर्णय, दोन्ही हप्ते एकत्र देण्याची मोठी घोषणा. तर आता यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च तर एकूण तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये तर जमा झालेले असेल. या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे. यामध्ये अमरावती, अकोला, पुणे, नाशिक, नागपूर तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 3,000 रुपये फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. आता तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम अर्ज मंजूर झालेला आहे का हे तपासा. डीबीटी ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर खाते आहे का चेक करा. आधार लिंक खाते तुमचे आहे की नाही चेक करा. मागील हप्ता तुम्हाला मिळाला की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव आहे, तर आता यादीमध्ये नाव कशा पद्धतीने तर पाहायचं आहे. लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुमचं यादीमध्ये नाव की नाही चेक करून घ्या. तर आता KYC झाली की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र म्हणजे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर येथे ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांना लेखी अर्ज कुठे द्यायचा, तक्रार कशा पद्धतीने तर करायचं आहे ते सुद्धा पाहणार आहे. आता बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये याचप्रमाणे नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहे. तर आता यामध्ये 1500 आणि 1500 असे मिळून 3,000 रुपये काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. काही उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यासाठी टाईम लागणार आहे. तर आता यामध्ये जे की फेब्रुवारी आणि मार्च जे की 1500 आणि 1500 एकूण मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. आता यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो, यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊन घ्या की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाही. आता पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम बँक खाते तपासा, आधार लिंक आहे की नाही बघा, डीबीटी स्टेटस बघा, त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे पेंडिंग आहे हे तपासून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. काय द्यायचं आहे? महिला व बालविकास अधिकारी तहसीलमध्ये तुम्हाला CDPO महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. जी की आपण सांगितल्याप्रमाणे जी की तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर जाहीर झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी 181 यावरती कॉल करून तुमचे पैसे का आलेले नाही, तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे का, डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, नावामध्ये काही चुकी झाली का हे तुम्हाला कॉल केल्याच्यानंतर संपूर्ण अपडेट्स मिळून जाईल. तर नवीन फॉर्मबद्दल सुद्धा अपडेट आलेली आहे. तर आता नवीन फॉर्म लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसे की फॉर्म नवीन सुरू होतील त्याबद्दल आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, TC, वोटर कार्ड यापैकी एखादं डॉक्युमेंट्स असलं तरी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. बर्थ सर्टिफिकेट तर हे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी प्रति जे काही अर्ज इथं लिहायचा आहे अर्ज, तर इथं महिला व बालविकास अधिकारी तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुदान रक्कम खात्यातनं मिळाल्याबाबत अर्ज. यानंतर महोदय महोदया मी खाली सही करणारी जे काही अर्जदार आहे राहणार, मी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असून माझा अर्ज मंजूर आहे, अप्रूव्हल आहे, तरी मला माझा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 आणि 1500 एकूण 3,000 रुपये अद्याप माझ्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत असा लेखी अर्ज तुम्हाला लिहून द्यायचा आहे. आता ज्या वेळेचे तुमचे पैसे आले नसतील तर आधीचे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर ते तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर तुमचं नाव,
मोबाईल नंबर, खाते क्रमांक, आधार नंबर, बँकेचे नाव हे तुम्हाला लिहून जे काही तुम्हाला द्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि जे काही तुमचा अर्ज भरलेला आहे त्याची प्रत तुम्हाला द्यायची आहे. सोबतच तुम्हाला मोबाईल नंबर, कोणाला पैसे इथं मिळणार आहे. आता ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आधार लिंक आहे, DBT सुरू आहे, तर आता 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता कधीपर्यंत 3 ते 7 दिवस पैसे जमा होण्याकरिता ते लागू शकते. ज्यांना कोणाला आलेले नसेल तर अशाने 181 यावरती कॉल करून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाही, अर्जामध्ये काही त्रुटी आहे का, डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे तुम्ही त्रुटी दूर करून यामध्ये तुम्हाला 181 यावरती कॉल केल्यानंतर संपूर्ण माहिती दिल्या जाईल.